विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पिंपरी चिंचवडमधल्या 2 महिलांनी रिक्षा चालकाकडून खंडणी घेतली आहे। रिक्षा चालकाच्या तक्रारीनंतर एका महिलेला आता अटक करण्यात आलेली आहे, तर दुसरी महिला फरार झाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वकील शिल्पा शिंदे आणि सराईत गुन्हेगार सारिका थोरात या दोघींनी खंडणीसाठी विनयभंगाचा बनाव करण्याचा कट रचला। या दोघींनी एका रिक्षा चालकाला गाठलं आणि जागा पाहण्याच्या बहाण्यानं पिंपरी चिंचवड परिसरात फिरवलं। मोहननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर दोघीही रिक्षा थांबवून खाली उतरल्या। त्याचवेळी आलेल्या पोलिसांना रिक्षा चालकानं आपला विनयभंग केल्याचं सांगितलं। तिघांनाही पोलीस ठाण्यात आणलं गेलं, पण पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपली कोणतीही तक्रार नसल्याचं दोघींनी पोलिसांना सांगितलं। मात्र पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर दोघींनी रिक्षा चालकाकडे 1 लाखाची मागणी केली। पैसे दिले नाहीत तर पुन्हा पोलिसांकडे जाणार असल्याची धमकीही दिली। त्यामुळे घाबरलेल्या रिक्षा चालकानं महिलांना 30,000 रुपये दिले देखील। त्यानंतर रिक्षा चालकानं पोलीस आयुक्तालय गाठलं आणि लेखी तक्रार दिली। त्यानंतर या महिलांचं बिंग फुटलंय। रेकॉर्ड काढल्यानंतर आम्हाला कळून गेलं की यातली जी मेन आरोपी जी आहे सारिका थोरात हिच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत। हायकोर्टाने एंट्री बेल दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना 3 दिवस तपास कामी हजर राहायचं म्हणून एंट्रीमध्ये दिलेलं होतं। ते आमच्याकडे राहत होत्या, त्यानुसार आम्ही तपास केलेला। त्याच्यानंतर फायनल बेलमध्ये रिजेक्ट झाला तो पण त्यांचा। आणि त्याच्यानंतर आम्ही काल दिनांक 14 रोजी त्यांना सदरच्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट केलेला आहे। खंडणीसाठी फर्स्ट गुन्हा आमच्याकडं आम्ही दाखल केलेला आहे। याच्या अगोदर आहे रॉबरीचे हा जो प्रकार आहे हे गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर, खंडणीचा नाही आहे। शिल्पा शिंदे आणि सारिका थोरातींनी या दोघींनी मला म्हणले, अहो आम्ही तुझ्या नावाची कंप्लेंट देत नाही, आम्हाला 1.5 लाख रुपये दे। आणि 30,000 रुपये दिल्यानंतर त्यांनी म्हणले आमचं तुमचं काय नाही, आम्ही माघार घेतो असं बोलले। आणि नंतर मग मला खूप मानसिक त्रास झाला। त्यानंतर मी स्वतः दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला यांचे अर्ज वगैरे दिले।